Dear student, today we will see next chapter of Science and Technology, part first, 10th chapter, Space Mission. In it, we will see space mission, artificial satellites, classification of artificial satellites, orbits of artificial satellites, satellite launch vehicle, space mission away from the earth. भाग 1चा त्या ठिकाणी 10वं प्रकरण आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. स्पेस मिशन, ज्याला आपण त्या ठिकाणी अवकाश मोहीम त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. याच्यामध्ये पहिलं आपल्याला पाहिजे अवकाश मोहिमा, आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, कृत्रिम उपग्रह, क्लासिफिकेशन ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, कृत्रिम उपग्रहांचं वर्गीकरण, ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स, कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमणकक्षा, सॅटेलाइट लाँच व्हेकल, म्हणजे असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह अवकाशामध्ये त्या ठिकाणी सोडावे लागतात. याच्यासाठी वापरण्यात येणारे जे काही सॅटेलाइट लाँच व्हेकल, उपग्रह प्रक्षेपक आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि शेवटी आपल्याला स्पेस मिशन अवे फ्रॉम द अर्थ, पृथ्वीपासून दूर गेलेल्या ज्या काही असणाऱ्या ज्या काही अवकाश मोहिमा ज्या आहेत तर यांच्याविषयीची माहिती आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आता काय काय पाहिजे, कॅन यू रिकॉल, थोडंसं आठवायचे जे आपण त्या ठिकाणी आत्ता 9वीमध्ये पाहिलेलं आहे की व्हॉट इज डिफरन्स बिटवीन स्पेस अँड स्काय, म्हणजे सर्वसाधारणपणे अवकाश, स्पेस आणि आकाश यामध्ये काय फरक. आता काय सांगता येईल, द व्हिजिबल पोर्शन of the atmosphere and outer space seen by simple eyes without any equipment from the earth is known as the sky. आकाश म्हणजे सर्वसाधारणपणे वातावरण, त्याचबरोबर वातावरणाच्या पलीकडचा असणारा जो काही भाग जो आहे, अवकाशाचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपल्याला साध्या अशा प्रकारचे आपले असणारे जे काही डोळे, म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी टेलिस्कोप न वापरता आपण डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहू शकतो. पुढे आपल्याला सांगितलं की विदाउट एनी इक्विपमेंट, म्हणजे कोणत्या अशा प्रकारचं उपकरण न वापरता वातावरणाचा आणि वातावरणाच्या बाहेरचा असणारा जो काही भूभाग जो आहे तर तो भूभाग आपण त्या ठिकाणी डोळ्यांनी त्या ठिकाणी पाहू शकतो. तर त्यालाच आपण त्या ठिकाणी स्काय जे आहे तर ते स्काय किंवा आकाश जो आहे तर ते आकाश त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द इन्फानाइट 3 डायमेन्शनल एक्सपान्स इन विच द सोलर सिस्टीम, stars, celestial bodies, galaxies and endless universe exist is known as space. म्हणजे सर्वसाधारणपणे त्रिमित अशा प्रकारचा असणारे काही भाग की जो ज्याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सोलर सिस्टीम म्हणजे आपली सौर ऊर्जा असेल, ग्रह असतील, अवकाशी अशा प्रकारचे जे काही बॉडीज त्या ठिकाणी असतील, त्याच्यानंतर गॅलक्सीज तारका त्या ठिकाणी असतील आणि एंडलेस अशा प्रकारचं त्या ठिकाणी युनिवर्स, म्हणजे त्या ठिकाणी ज्याला त्या ठिकाणी सीमा नाही, अंत नाही, अशा प्रकारचं असणारे काही युनिवर्स, विश्व जे आहे तर त्यालाच आपण त्या ठिकाणी अवकाश जे आहे तर त्या अवकाश त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. बोथ स्काय अँड स्पेस लॅक ए definite boundary. However, the sky is very tiny part of the space. या ठिकाणी आकाश असेल किंवा अवकाश असेल, याला निश्चित अशा प्रकारची सीमा जी आहे तर ती सीमा त्या ठिकाणी नाही, म्हणजे बाउंड्री जी आहे तर ती बाउंड्री त्या ठिकाणी नाही. आणि हे असणारे जे काय आकाश जे आहे ज्याला आपण त्या ठिकाणी आकाश म्हणताना दिसतो तर ते आकाश म्हणजे सर्वसाधारणपणे असणारे जे काय अवकाश जे आहे तर त्या अवकाशाचा एक छोटासा अशा प्रकारचा असणारा तो काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी आपल्याला म्हणतात. सेकंड क्वेश्चन, व्हॉट आर डिफरंट ऑब्जेक्ट्स इन द सोलर सिस्टीम. आपले असणारे जे काही सौरमंडल जे आहे तर त्या सौरमंडलामध्ये कोणकोणते त्या ठिकाणी विविध अशा प्रकारचे घटक आहेत जे आपण 9वीला त्या ठिकाणी पाहिले. पहा की आवर सोलर सिस्टीम इज ए व्हेरी टायनी पार्ट ऑफ द ह्यूज गॅलेक्सी दॅट इज द मिल्की वे. आपली असणारी जे काही सौरमाला जी आहे तर ती सौरमाला प्रचंड अशा प्रकारची असणारी जे काही गॅलेक्सी ज्याला आपण त्या ठिकाणी मिल्की वे त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, याला आपण त्या ठिकाणी
नक्षत्र जे आहेत, मिल्की वे जे आहेत, तर त्या मिल्की वे ही प्रचंड किंवा गॅलक्सी जी आहे तर ती गॅलक्सीचा एक मोठा अशा प्रकारच्या भागापैकी आपली असणारे जे काही सौर्यमाला जे आहे तर ती सौर्यमाला छोटासा त्या ठिकाणी भाग असणार आहे. द सन इज द सेंटर ऑफ द सोलर सिस्टीम. आपल्या लक्षात येत नसते की आपली जी काही सौर्यमाला जी आहे तर त्या सौर्यमालेच्या मध्यभागी आपल्याला त्या ठिकाणी सूर्य जो आहे तर तो सूर्य त्या ठिकाणी केंद्रस्थानी असणार आहे. वी नो दॅट सन इज द स्टार. आपल्याला हेही माहिती की सूर्य जो आहे तर तो सूर्य त्या ठिकाणी काय आहे तर तारा त्या ठिकाणी आहे. मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅट्युर्न, युरेनस अँड नेपच्यून आर प्लॅनेट्स इन आवर सोलर सिस्टीम. त्याचबरोबर आपल्याला हेही माहीत आहे की आपल्या असणारी जी काही सौर्यमाला जी आहे तर त्या सौर्यमालेमध्ये बुध असेल, मंगळ असेल, पृथ्वी असेल, शुक्र असेल, ज्युपिटर असेल, शनी असेल, युरेनस असेल, नेपच्यून असेल, अशा प्रकारचे असणारे जे काही तारे जे आहेत तर ते प्लॅनेट जे आहेत तर ते प्लॅनेट म्हणजे उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहांनी आपले असणारे जे काही सूर्यमाला जे आहेत सूर्यमाला जे आहेत तर ते सूर्यमाला त्या ठिकाणी बनलेली. दीज प्लॅनेट्स रिव्हॉल्व अराउंड द सन. आणि ही जे असणारे जे काही प्लॅनेट जे आहेत ही प्लॅनेट आपल्याला लक्षात येता नसते की आपल्या असताना जे काही सूर्य जो आहे तर त्या सूर्याभोवती रिव्हॉल्व होताना दिसतात म्हणजे फिरताना त्या ठिकाणी दिसतात. सम ऑफ दीज प्लॅनेट्स हॅव देअर ओन नॅचरल सॅटेलाइट्स. आणि हे असणारे जे काही प्लॅनेट जे आहेत तर त्या प्लॅनेटपैकी बरेचसे असणारे जे काही प्लॅनेट जे आहेत तर त्या प्लॅनेटला स्वतःचे नैसर्गिक अशा प्रकारचे उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह त्या ठिकाणी आहेत. बिसाइड 3 देअर आर ॲस्ट्रॉइड्स, मेटेरॉइड्स, कमेट्स, मेटर्स इन द सोलर सिस्टीम. याच्या व्यतिरिक्त आपल्या लक्षात येत नसते की या ठिकाणी असणारे जे काही प्लॅनेट जे आहेत त्या प्लॅनेटच्या व्यतिरिक्त आपल्याला अवकाशामध्ये असणारे जे काही ॲस्ट्रॉइड्स असतील, मेटरॉइड्स असतील, कमेट्स असतील म्हणजे धूमकेतू असतील. हालेचा धूमकेतू आपल्याला त्या ठिकाणी माहिती की दरवेळेला 76 वर्षांनी त्या ठिकाणी तो अवकाशामध्ये त्या ठिकाणी देताना दिसतो. त्याच्यानंतर मेटर्स, उल्कापात, अशा प्रकारचे अनेक घटक जे आहेत तर ते अनेक घटक आपल्याला त्या ठिकाणी सूर्यमाला जे आहेत तर त्या सूर्यमालेमध्ये त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. थर्ड क्वेश्चन, व्हॉट इज मीन्ट बाय सॅटेलाइट. उपग्रह म्हणजे काय. आता काय म्हणता येईल की अन ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट ऑर्बिटिंग एनी प्लॅनेट ऑफ आवर सोलर सिस्टीम इज कॉल्ड ए सॅटेलाइट. उपग्रह म्हणजे काय तर ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट म्हणजे सर्वसाधारणपणे खगोलीय अशा प्रकारची वस्तू की जी वस्तू त्या ठिकाणी आपली जी काही सौर्यमाला जी आहेत तर त्या सौर्यमालेमध्ये असणारे जे काही प्लॅनेट जे आहेत, ग्रह जे आहेत तर त्या ग्रहांभोवती त्या ठिकाणी फिरताना दिसते तर त्यालाच आपण त्या ठिकाणी उपग्रह त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. मर्क्युरी आणि व्हेनस हॅव नो सॅटेलाइट. त्याच्यापैकी आपल्या लक्षात येता नसते की मर्क्युरी असेल किंवा व्हेनस त्या ठिकाणी असेल. हे जे काही दोन असणारे जे काही ग्रह जे आहेत तर त्या ग्रहांना कोणत्याही प्रकारचे उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह त्या ठिकाणी नाही. सम प्लॅनेट्स हॅव मोर दॅन वन सॅटेलाइट. तर काही असणारे जे काही ग्रह जे आहेत तर त्या ग्रहांना एकापेक्षा जास्त त्या ठिकाणी उपग्रह आहेत. फॉर एक्झाम्पल ज्युपिटर हॅज 69 सॅटेलाइट्स. बुध हा जो काही ग्रह जो आहे तर त्या बुध ग्रहाला 9वीला आपण पाहिले की एकूण 70 त्या ठिकाणी असणारे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह त्या ठिकाणी आहेत. आणि फोर्थ क्वेश्चन आपल्याला दिलेले की हाऊ मेनी नॅचरल सॅटेलाइट्स डज द अर्थ हॅव. पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीला किती नैसर्गिक त्या ठिकाणी उपग्रह आहेत. द अर्थ हॅज वन नॅचरल सॅटेलाइट कॉल्ड द मून. आपल्याला माहिती की पृथ्वी जी आहे तर त्या पृथ्वीला एकच त्या ठिकाणी नैसर्गिक अशा प्रकारचा त्या ठिकाणी सॅटेलाइट नैसर्गिक अशा प्रकारचा सॅटेलाइट आहे आणि त्यालाच आपण त्या ठिकाणी चंद्र जो आहे तर तो चंद्र त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पण एवढी माहिती आपण त्या ठिकाणी 9व्या इयत्तेमध्ये त्या ठिकाणी पाहिलेली. ह्याच्या पुढे पहा की मॅन हॅज ऑलवेज बीन क्युरियस अबाउट द अननोन प्लेसेस. आपल्याला माहिती की मानव जो आहे तर त्या मानवाला नेहमी त्या ठिकाणी अज्ञात अशा प्रकारचं असणारे जे काही गोष्टी ज्या आहेत तर त्या गोष्टींचं असणारं जे काही आकर्षण जे आहे तर ते आकर्षण त्या ठिकाणी आहे. पहा की मॅन हॅज ऑलवेज बीन क्युरियस अबाउट द अननोन प्लेसेस अँड ही हॅज ऑलवेज बीन ईगर टू एक्सपांड द हॉरिझॉन ऑफ हिज नॉलेज बाय एक्सप्लोरिंग द अननोन वर्ल्ड. अज्ञाताचं मानवाला त्या ठिकाणी नेहमीच त्या ठिकाणी असणारं जे काही आकर्षण जे आहे तर ते आकर्षण त्या ठिकाणी क्युरियस आहे. आणि त्याबद्दल हे जे काही अज्ञात जे आहे तर त्या अज्ञात असणाऱ्या काही वस्तू ज्या आहेत तर त्या अज्ञात वस्तूचं गोष्टींचं त्या ठिकाणी त्याला आकर्षण आहे. आणि त्याबद्दल जाणून घेऊन आपल्या ज्ञानाची असणारी काही क्षितिज काय सांगितलंय
की एक्सपांड द हॉरिझॉन्स ऑफ द नॉलेज, आपल्या ज्ञानाची क्षितिज जी आहे तर ती एक्सपांड करायची, विस्तारायची, आणि याच्यासाठी तो सर्वसाधारणपणे काय करत तो सतत त्या ठिकाणी प्रयत्न जो आहे तर तो प्रयत्न त्या ठिकाणी करताना दिसतो. ही मस्ट हॅव डीप क्युरियासिटी अबाउट द पेस अँड द मेनी ट्विंकलिंग स्टार्स इन द डार्क स्काय. आपले हेही त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतंय की अवकाश असेल आणि त्या अवकाशामध्ये असणारे जे काही ट्विंकलिंग स्टार, असंख्य अशा प्रकारचे लुकलुकणारे जे काही तारे जे आहेत तर त्या ताऱ्यांचंही त्याला त्या ठिकाणी प्राचीन काळापासून त्या ठिकाणी असणारे जे काही कुतूहल जे आहेत तर ते कुतूहल त्या ठिकाणी वाटलं असलं पाहिजे. ही मस्ट हॅव हॅड अ ड्रीम टू फ्लाय द स्पेस अँड मस्ट हॅव बीन वर्किंग फॉर दॅट. आणि म्हणून हा जो काही मनुष्य जो आहे तर त्या मनुष्याला अवकाशामध्ये झेप घेण्याचं जे काही स्वप्न जो आहे तर तो स्वप्न त्या ठिकाणी नेहमीच पाहत असणार, आणि त्याच्यासाठी त्याचे असणारे जे काही प्रयत्न जे आहेत, काम जे आहेत, वर्किंग जे आहेत तर ते वर्किंग सुद्धा त्याच दिशेनं त्या ठिकाणी असणार. आणि याच्यासाठी असणारे जे काही पेस मिशन जे आहे तर त्या पेस मिशन त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहे, म्हणजे अवकाश मोहिमा जे आहे तर त्या अवकाश मोहिमा त्यांनी त्या ठिकाणी केलेल्या आहे. तर जे काही पेस मिशन जे आहे अवकाश मोहिमा, substantial development in technology, especially space technology, in the latter half of the 20th century result in the development of spacecraft making space voyages possible. सबस्टेन्शियल डेव्हलपमेंट इन द टेक्नॉलॉजी म्हणजे जसजशी त्या ठिकाणी तंत्रज्ञान जे आहे तर त्या तंत्रज्ञानामध्ये आणि विशेषतः अवकाश तंत्रज्ञान जे आहे तर त्या अवकाश तंत्रज्ञानामध्ये झालेली जी काही प्रगती जी आहे तर त्या प्रगतीमुळं इन द लॅटर हाफ ऑफ द 20th century रिझल्टेड इन द डेव्हलपमेंट ऑफ द स्पेसक्राफ्ट मेकिंग स्पेस व्हाईज पॉसिबल. आणि हे जे काही तंत्रज्ञान जे आहे ते अवकाश तंत्रज्ञान जे आहे तर त्या अवकाश तंत्रज्ञानामध्ये झालेली जी काही प्रगती जी आहे तर त्या प्रगतीमुळे 20वे शतक जे आहे तर त्या 20व्या शतकाचा लेटर हाफ म्हणजे असणारा जो काही उत्तरार्ध जे आहे तर त्या उत्तरार्धामध्ये अवकाशांची निर्मिती, अवकाशयान जे आहे तर त्या अवकाशयानाची निर्मिती, ज्याला त्या ठिकाणी आपण स्पेस व्हायज जे म्हणजे अवकाशयान जे आहे तर त्या अवकाशयानांची निर्मिती केली गेली, आणि अवकाश यात्रा जी आहे तर ती अवकाश यात्रा करणं त्याला त्या ठिकाणी शक्य झालं. सिन्स देन मोर दॅन 1000 आर्टिफिशियल सॅटेलाइट्स हॅव बीन प्लेस इन टू द ऑर्बिट अराउंड द सन, अराउंड द अर्थ. आणि तेव्हापासून हजारो अशा प्रकारचे असणारे जे काही कृत्रिम उपग्रह जे आहेत तर ते कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या होते त्या ठिकाणी परिक्रमा करण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारच्या ज्या काही कक्षा ज्या आहेत तर त्या कक्षामध्ये हे असणारे जे काही कृत्रिम उपग्रह जे आहेत तर ते कृत्रिम उपग्रह त्या ठिकाणी सोडण्यात आले, ज्या प्रस्थापित त्या ठिकाणी करण्यात आले. ॲडिशनली स्पेस मिशन हॅव बीन अंडरटेकन फॉर द क्लोज ऑब्झर्वेशन ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट इन आवर सोलर सिस्टीम. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की आपले असणारे जे काही सूर्यमाला जे आहेत, सोलर सिस्टीम जे आहेत तर त्या सोलर सिस्टीम मध्ये असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचं क्लोज ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी करायचं, म्हणजे जवळून त्या ठिकाणी असणारे जे काही निरीक्षण जे आहेत तर ते निरीक्षण करण्यासाठी काही विशिष्ट अशा प्रकारचे असणारे जे काही यंत्र जे आहेत तर ती यंत्र सूर्यमालेतील विविध घटका जे आहेत तर त्या विविध घटकांकडे त्या ठिकाणी पाठवली जातात. We will learn about all this in this chapter. म्हणजे सर्वसाधारणपणे सूर्यमाला जे आहे तर त्या सूर्यमालेमध्ये असणारे जे काही विविध घटक जे आहेत तर त्या विविध घटकांचा जवळून आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, आणि तो अभ्यास करण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारचे सॅटेलाइट, विशिष्ट अशा प्रकारची यंत्र जे आहेत तर ती यंत्र काय केलेली सूर्यमालेतील विविध अशा प्रकारचे असणारे काही प्लॅनेट जे आहेत तर त्या प्लॅनेटकडे त्या ठिकाणी पाठवून अवकाश संशोधन मोहिमा ज्या आहेत तर त्या अवकाश संशोधन मोहिमा त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत. आणि याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला हा जो असणारा जो काही लेसन जो आहे स्पेस मिशन अवकाश मोहिमा ज्या आहेत तर त्या अवकाश मोहिमेमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. नेक्स्ट, वी कॅन क्लासिफाय द स्पेस मिशन इन टू 2 कॅटेगरीज. हे जे काय असणार जे काय अवकाश मोहिमा जे आहे तर त्या अवकाश मोहिमेचं आपल्याला 2 टप्प्यामध्ये त्या ठिकाणी वर्गीकरण त्या ठिकाणी करायचे. इन वन टाइप ऑफ द मिशन द ऑब्जेक्ट इज टू पुट आर्टिफिशियल सॅटेलाइट इन ऑर्बिट अराउंड द अर्थ फॉर रिसर्च अँड व्हेरियस अदर युजफुल ॲप्लिकेशन. पहिला असणारे जे काही मोहिमा जे आहेत तर त्या पहिल्या मोहिमेमध्ये असणारे जे काही मिशन जे आहेत पहिला असणारा जो काही मोहिमेचा असणारा जो काही प्रकार जो आहे तर त्या प्रकारामध्ये
असणारे जे काही कृत्रिम अशा प्रकारचे असणारे जे काही उपग्रह जे आहेत, आर्टिफिशियल असणारे जे काही सॅटेलाइट जे आहेत, तर ते सॅटेलाइट काय करायचे, पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करून त्या ठिकाणी विविध प्रकारचं असणारं जे काही संशोधन जे आहे, तर ते संशोधन आपल्याला त्या ठिकाणी करायचे. आणि याचबरोबर सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे पाठवण्यात येणारे जे काही उपग्रह जे आहेत, तर त्या उपग्रहांचा आपल्या जीवनोपयोगी असणाऱ्या जे काही गोष्टी ज्या आहेत, तर त्या गोष्टींसाठी त्याचा उपयोग जो आहे, तर तो उपयोग त्या ठिकाणी केला जातो. ही पहिल्या प्रकारचे असणारे जे काही मोहिमा जे आहेत, तर त्या मोहिमेचं त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह म्हणजे उद्दिष्ट जे आहे, तर ते उद्दिष्ट त्या ठिकाणी असणार आहे. The objective of the second type of the mission is to send the spacecraft to the outer space for the close observation. त्याच्यानंतरचं दुसरं असणारं जे काही दुसऱ्या प्रकारचे असणारे जे काही मिशन जे आहेत, उद्दिष्ट जे आहेत, मोहिमा जे आहेत, तर त्या मोहिमांचं उद्दिष्ट म्हणजे काय की आपलं असणारं जे काही सोलर सिस्टीम जे आहे, सौरमंडल जे आहे, तर त्या सौरमंडलाच्या पलीकडे त्या ठिकाणी ते असणारे जे काही सॅटेलाइट जे आहेत, तर ते सॅटेलाइट त्या ठिकाणी पाठवायचे आणि पाठवण्यात येणारे जे काही अवकाशयान जे आहे, तर ते अवकाशयान त्या ठिकाणी सौरमालेच्या पलीकडे त्या ठिकाणी पाठवायचे आणि त्याच्या जवळ त्या ठिकाणी ते असणारे जे काही सॅटेलाइट जे आहे, तर ते सॅटेलाइट पाठवून ते असणारे जे काही प्लॅनेट जे आहे, तर त्या प्लॅनेटच्या घटकांचं जवळून अशा प्रकारचं निरीक्षण जे आहे, तर ते निरीक्षण त्या ठिकाणी करायचे आणि नेमके काय काय त्याच्यामध्ये आहे, तर त्या ठिकाणी ते जाणून घेतलं जातं. नेक्स्ट, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, the first person to go into the space in a spacecraft was the Yuri Gagarin of the then United States of Soviet Russia. म्हणजे अवकाशयानामधून अवकाशामध्ये सर्वात प्रथम जाणारा रशियाचा असणारा तो काही युरी गागरिन हा त्या ठिकाणी होता. त्याचं आपल्याला चित्र त्या ठिकाणी दिलेले पहा की सर्वसाधारणपणे अवकाशयानामधून अवकाशामध्ये जाणारा सर्वप्रथम असणारा जो काही मानव जो आहे, तर तो मानव म्हणजे रशियाचा त्या ठिकाणी युरी गागरिन त्या ठिकाणी. ही ऑर्बिटेड द अर्थ इन 1961. त्याने सन 1961 मध्ये काय केलेली, पृथ्वी जी आहे, तर त्या पृथ्वीची परिक्रमा त्या ठिकाणी गेली. म्हणजे पृथ्वीला त्या ठिकाणी असणारे काही चक्कर जे आहेत, तर ते चक्कर त्या ठिकाणी मांडले. देन द फर्स्ट पर्सन टू स्टेप ऑन द मून 1969 was the Neil Armstrong of the United States of America. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की सर्वप्रथम चंद्रावर पाऊल ठेवणारी जी काही व्यक्ती जी आहे, तर त्या व्यक्तीचं नाव आहे नील आर्मस्ट्रॉंग. याने 1969 मध्ये त्या ठिकाणी पहिल्यांदा चंद्रावर पाऊल त्या ठिकाणी ठेवलेली. आणि ही जी काही नील आर्मस्ट्रॉंग ही जी काही व्यक्ती जी आहे, ॲस्ट्रॉनॉट जो आहे, तर तो ॲस्ट्रॉनॉट त्या ठिकाणी अमेरिकेचा आहे. पुढे राकेश शर्मा ऑफ इंडिया ऑर्बिटेड द अर्थ इन 1984 इन ए रशियन स्पेसक्राफ्ट. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की भारताचा असणारा जो काही राकेश शर्मा आहे, चित्र जे आहे, तर ते चित्र त्या ठिकाणी राकेश शर्माचं आहे. म्हणजे भारताचा असणारा जो काही राकेश शर्मा जे आहे, तर त्या राकेश शर्मा यांनी सन 1984 मध्ये रशियाचा असणारा जे काही अवकाशयान जे आहे, तर त्या रशियाच्या अवकाशयानामधून पृथ्वीची असणारी जी काही परिक्रमा जी आहे, तर ती परिक्रमा त्या ठिकाणी केलेली. कल्पना चावला and Sunita Williams of the Indian origin also participated in the space explorations through the mission organized by the NASA, that is the National Aeronautic and the Space Administration of the USA. त्याच्यानंतर असणारे जे काही सुनीता विल्यम्स आणि कल्पना चावला यांनीही अमेरिकेचं असणारे जे काही नासा नॅशनल ॲस्ट्रॉनॉट अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन ही जी काही संस्था जी आहे, तर त्या संस्थेच्या साह्यानं अवकाशयानामधून अवकाश भ्रमण जे आहे, तर ते अवकाश भ्रमण त्या ठिकाणी केलेले. त्याच्यानंतर पुढे दिले पहा, कॅन यू रिकॉल विच टाइप ऑफ टेलिस्कोप आर ऑर्बिटिंग अराउंड द अर्थ, व्हाय इट इज नेसेसरी टू पुट देम इन स्पेस. म्हणजे कृत्रिम उपग्रह जे आहे, तर त्या कृत्रिम उपग्रहाद्वारे कोणकोणत्या प्रकारच्या दुर्बिणी पृथ्वीच्या परिक्रमा करत असतात आणि त्यांना अवकाशामध्ये ठेवणं का त्या ठिकाणी शक्य असतं. हा जो असणारा जो काही भाग जो आहे की कृत्रिम उपग्रहाद्वारे कोणकोणत्या प्रकारच्या दुर्बिणी पृथ्वीची परिक्रमा करत असतात आणि त्यांना अवकाशामध्ये ठेवणं का त्या ठिकाणी आवश्यक असतं, या प्रश्नासाठी तुम्ही 9वीचं असणारं जे काही पुस्तक जे आहे, तर त्या पुस्तकाचा त्या ठिकाणी विचार जो आहे, तर तो विचार त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतरचा पुढे, कॅन यू टेल व्हेअर डज
द सिग्नल इन युअर सेल फोन कम्स फ्रॉम. आपण जो काही त्या ठिकाणी मोबाईल त्या ठिकाणी वापरतो, भ्रमणध्वनी त्या ठिकाणी वापरतो, तर त्याच्यामध्ये सिग्नल जे आहे तर ते सिग्नल त्या ठिकाणी कुठून येताना दिसतात. व्हेअर फ्रॉम डज इट कम टू द मोबाईल टावर. त्याच्यानंतर तो असताना तर काही भ्रमणध्वनी जो आहे तर त्या भ्रमणध्वनीमध्ये मनोऱ्यामध्ये त्या ठिकाणी तो असताना जो काही सिग्नल जो आहे तर तो सिग्नल त्या ठिकाणी कुठून येताना दिसतो. व्हेअर डज द सिग्नल टू टू युअर टीव्ही सेट कम फ्रॉम. त्याच्यानंतर आपण त्या ठिकाणी टीव्ही वापरताना दिसतो, दूरचित्रवाणीचे कार्यक्रम जे आहेत तर ते कार्यक्रम तुम्ही पाहताना दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये ही जी काही दूरचित्रवाणी संच जे आहेत तर याच्यामध्ये सिग्नल तुम्ही त्या ठिकाणी कुठून येताना दिसतात. हॅव यू सीन फोटोग्राफ्स शोईंग द पोझिशन ऑफ द मान्सून क्लाउड ओव्हर द कंट्री इन द न्यूजपेपर. त्याचबरोबर तुम्ही वृत्तपत्र जे आहे तर त्या वृत्तपत्रामध्ये किंवा असणारे जे काही टीव्हीचे असणारे काही बातम्या ज्या आहेत तर त्या बातम्यांमध्ये देशावरील मान्सूनच्या ढगांची स्थिती दाखवणारे जे काही चित्र जे आहेत तर ते चित्र त्या ठिकाणी पाहिली असतील. हाऊ आर दीज इमेजेस ऑब्टेन. आणि ह्या ज्या काही प्रतिमा ज्या आहेत तर त्या प्रतिमा नेमक्या कशा त्या ठिकाणी मिळवल्या जातात हे आपल्याला त्या ठिकाणी विचारात त्या ठिकाणी घ्यायचंय. आता काय काय सांगता येईल. पहिलं की व्हेअर डज द सिग्नल इन युअर सेल फोन कम्स फ्रॉम. त्या ठिकाणी डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅमचा आपल्याला विचार करायचा बा की इन द nearby area of our residence many mobile towers are installed at the various places. आपण ज्या ठिकाणी राहतो तर त्या परिसराच्या बाहेर आपल्याला अनेक अशा प्रकारचे असणारे काही मोबाईलचे असणारे काही टावर जे आहेत तर ते टावर त्या ठिकाणी उभारलेले त्या ठिकाणी दिसतात. सेलफोन्स रिसीव्ह सिग्नल फ्रॉम वन ऑफ दोज मोबाईल टावर. आणि आपले असणारे जे काही मोबाईल जे आहेत तर ते मोबाईल त्याच्यापैकी असणारा जो काही ज्या ज्या कंपनीचा आपण सिम कार्ड वापरताना दिसतो तर ते असणारा जो काही टावर जो आहे तर त्या टावरकडून आपल्याला हे असणारे जे काही सिग्नल जे आहे तर ते सिग्नल त्या ठिकाणी येताना दिसतात. दुसरा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी होता की व्हेअर फ्रॉम डज इट कम टू द मोबाईल टावर. आणि त्या मोबाईल टावरला कुठून येताना दिसतात तर पुढे आपल्याला दिलेलं आहे की ऑल मोबाईल टावर्स आर कनेक्टेड टू द सॅटेलाइट. जेवढे त्या ठिकाणी मोबाईलचे टावर आहेत तेवढेचे तेवढे टावर त्या ठिकाणी असताना जे काही उपग्रह जे आहेत तर त्या उपग्रहांना त्या ठिकाणी ते कनेक्ट आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसते. पुढे सेलफोन सिग्नल रिचिंग द नियरेस्ट मोबाईल टावर इन आवर व्हिसिनिटी इज फर्स्ट ट्रान्समिटेड टू द सॅटेलाइट. म्हणजे आपला असणारा जो काही सिग्नल जो आहे तर तो आपला सिग्नल काय होताना दिसतो त्या ठिकाणी टावरकडे जाताना दिसतो. टावरकडून काय होताना दिसतोय तर त्या ठिकाणी सॅटेलाइट त्या ठिकाणी. म्हणजे आपले जे काय असणारे जे काही सेलफोनचे सिग्नल जे आहेत तर ते जवळच्या टावरला त्या ठिकाणी जाताना दिसतात. त्या जवळच्या टावरकडून काय होताना दिसतात सॅटेलाइटला त्या ठिकाणी ट्रान्समिट होताना दिसतात. द सॅटेलाइट ट्रान्समिट द सिग्नल टू द मोबाईल टावर नियरेस्ट द डिस्टन्स. आपण ज्याला त्या ठिकाणी फोन करतो तर त्याच्या जवळचा असणारा जो काही टावर जो आहे तर त्या टावरला हे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह त्या ठिकाणी ते सिग्नल जे आहे तर ते सिग्नल त्या ठिकाणी ट्रान्सफर करताना दिसतात. त्याच्यानंतरचा थर्ड क्वेश्चन आपला त्या ठिकाणी होता की व्हेअर डज द सिग्नल टू युअर टीव्ही सेट कम फ्रॉम. जी सर्वसाधारणपणे थोडक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की आपलं असणारे जे काही टेलिव्हिजन सेंटर जे आहेत किंवा स्टुडिओ जो आहे तर त्या स्टुडिओवरून मधून ट्रान्समिट केले जाणारे जे काही टीव्ही कार्यक्रम जे आहेत तर ते टीव्ही कार्यक्रम पहिल्यांदा त्या ठिकाणी सॅटेलाइटला त्या ठिकाणी पोहोचताना दिसतात. आणि त्या सॅटेलाइटमधून आपल्याकडे असणारे जे काही सेटअप बॉक्स याला आपण त्या ठिकाणी डिश अँटेना त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. तर त्या डिश अँटेनामध्ये किंवा सेटअप बॉक्सचं असणारे जे काही डिश जे आहे तर त्या डिशला त्या ठिकाणी रिसीव्ह होताना दिसतात. आणि अशा पद्धतीनं असणारे जे काही टीव्हीचे कार्यक्रम जे आहेत तर ते टीव्हीचे कार्यक्रम आपण त्या ठिकाणी घर बसल्या त्या ठिकाणी पाहू शकतो. चौथा प्रश्न त्या ठिकाणी होता की यू मे हॅव सीन द फोटोग्राफ शोईंग द पोझिशन ऑफ द मान्सून क्लाउड्स ओव्हर द कंट्री इन द न्यूजपेपर. हाऊ आर दीज इमेजेस ऑब्टेन. जे सर्वसाधारणपणे वृत्तपत्र जे आहे तर त्या वृत्तपत्रामध्ये देशावरील मान्सूनच्या ढगांची स्थिती दाखवणारे चित्र त्या ठिकाणी तुम्ही पाहिले असाल तर ती कशी मिळवली जातात. तर याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येईल की वेदर सॅटेलाइट्स टेक्स फोटोग्राफ्स ऑफ द स्काय अबव्ह द अर्थ सरफेस ॲट द रेग्युलर इंटरव्हल. आपल्या लक्षात येताना दिसतंय की हवामानासाठी वापरण्यात येणारे जे काही उपग्रह जे आहेत तर ते उपग्रह ठराविक अशा प्रकारचा असताना तो काही कालावधी जे आहेत तर त्या कालावधीमध्ये आपल्याला लक्षात येताना दिसतं की पृथ्वीचा असताना जो काही पृष्ठभाग जे आहे तर त्या पृष्ठभागाची असणारे जे काही चित्र जे आहेत तर ते चित्र त्या ठिकाणी घेताना दिसतात. Some satellites capable of receiving radio signal also collect the information of the weather condition and finally images of the sky are built with the computer.
त्याचबरोबर काही असणारे जे काही उपग्रह जे आहेत, सॅटेलाइट जे आहेत, तर ते सॅटेलाइट काय करताना दिसतात, हे रेडिओ सिग्नल जे आहेत तर ते रेडिओ सिग्नल त्या ठिकाणी कलेक्ट करताना दिसतात. आणि ही जे काही रेडिओ सिग्नल किंवा असणारे जे काही वेदर फोरकास्टचे असणारे जे काही कंडिशन, हवामानाची असणारी जे काही स्थिती जी आहे तर त्या स्थितीची असणारे जे काही प्रतिमा ज्या आहेत तर त्या प्रतिमा त्या ठिकाणी अवकाशाच्या घेताना दिसतात. आणि कॉम्प्युटर जे आहेत तर त्या कॉम्प्युटरच्या सहाय्याने ह्या ज्या काही प्रतिमा ज्या आहेत तर त्या प्रतिमांचं विश्लेषण त्या ठिकाणी केलं. म्हणजे सर्वसाधारणपणे तो असणारा जे काही राज्य असेल, देश असेल तर त्याचे असणारे जे काही इमेजेस जे आहेत तर त्या इमेजेस त्या ठिकाणी घेतल्या जातात. आणि हे असणारे जे काही इमेजेस जे आहेत तर त्या इमेजेसच्या सहाय्यानं नेमकी हवामानाची किंवा असणारे जे काही सर्वसाधारणपणे देशावरील असणारे जे काही मान्सूनचे असणारे जे काही ढग जे आहेत तर त्या ढगांची स्थिती त्या ठिकाणी कशी आहे तर याच्या असणारे जे काही प्रतिमा ज्या आहेत तर त्या प्रतिमा त्या ठिकाणी प्रिंट आउट केल्या जातात. आणि त्याच आपल्याला वर्तमानपत्रामध्ये किंवा TV चॅनलच्या असणारे जे काही न्यूज जे आहेत तर त्या न्यूजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दाखवल्या जातात. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.